मुंबईमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. अर्थसंकल्प देखील सादर झाला. याच सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत शिक्षक आमदार विक्रम काळे आहेत. सर, राज्याचा अर्थसंकल्प सादर झालेला आहे. शेतकऱ्याची पीक कर्ज देखील माफी करण्यात आली आहे. खास करून आणि प्रामुख्याने शिक्षकांना किंवा शिक्षक या सगळ्या जे राज्यामध्ये शिक्षक आहेत, संस्था चालक आहेत, त्यांना काय मिळाले अर्थसंकल्पामध्ये? नाही, खरं म्हणजे या अर्थसंकल्पात हा अर्थसंकल्प शेतकऱ्यासाठी आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. शेतकऱ्यांची जी मागणी होती ती कर्जमाफीची झालेली आहे. त्याबद्दल आम्ही सरकारचं अभिनंदन करतो, आभार पण व्यक्त करू, कारण मी पण शेतकऱ्याचा मुलगा आहे. परंतु शिक्षणाला क्षेत्रासाठी जे काही तरतुदी व्हायला पाहिजे होत्या त्या झालेल्या नाहीत. आणि मुळातच 25-26 अर्थसंकल्पात राज्यातील 100% अनुदानित शाळेला जे वेतनेतर अनुदान दिलं जातं त्यासाठी 269 कोटी रुपयाची तरतूद झालेली आहे. परंतु त्यातला एकही पैसा आजपर्यंत वितरित झालेला नाही. आता 31 मार्च संपायला अवघे 20 दिवस राहिले. काल पण मी सभागृहात मागणी केली की किमान ह्या 20 दिवसात तरी ही कारवाई व्हावी. परंतु मंत्री महोदयांनी कबूल केले की आम्ही तरतूद केली, मात्र अजून ही निधी उपलब्ध झालेला नाही. आपण पाहतोय की आज राज्यामध्ये लोकनेते स्वर्गीय वसंतदादा पाटील साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी आवाहन केलं की बाबा खाजगी संस्थांनी पुढे आलं पाहिजे, आणि या राज्यात विनाअनुदान धोरण त्यांनी स्वीकारलं. त्यामुळं आपण पाहतोय की इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, शाळा असतील, या सगळ्या संस्था उघडण्याचं काम झालं. जे काम सरकारनं करायला पाहिजे होतं ते काम या संस्थांनी केलेलं आहे. आज राज्यामध्ये रयत सारखी मोठी संस्था आहे. विदर्भामध्ये त्या ठिकाणी पंजाबराव देशमुख साहेबांनी काढलेली मोठी संस्था आहे. मराठवाड्यामध्ये मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ आहे, किसान शिक्षण प्रसारक मंडळ आहे. या सगळ्या मोठ्या संस्थांनी पुढे येऊन आज एवढी मोठी जमीन घेणं असेल, त्यावरती इमारती बांधणं असेल, त्यांना भौतिक आणि शैक्षणिक सुविधा निर्माण करणं असेल, हे सगळं संस्था चालकांनी कर्ज काढून केलेलं आहे. आणि त्यांना आपण काय देतोय तर वेतन जे काही शिक्षक कर्मचाऱ्यांना दरवर्षी दिलं जात आहे ते 5व्या वेतन आयोगाच्या एकूण वर्षाच्या वेतनावर जो खर्च झालाय त्याच्या 5%, म्हणजे 4% वेतनाचं अनुदान आणि 1% इमारत भाडं म्हणून आपण त्या ठिकाणी देतोय. ते अत्यंत त्रोटक आहे आणि तेही वेळेवरती मिळत नाही. मग आज कुठल्याही प्रकारची फी मराठी शाळांना घेता येत नाही. आणि मग स्वच्छता असेल, खडू फळा असेल, किंवा शैक्षणिक साधनं घ्यायची असतील, किंवा त्या ठिकाणी वॉचमन जरी ठेवायचा असेल, आणि इकडं सांगतात की CCTV लावा, ते कुठून लावायचे? आज एखाद्या शाळेमध्ये CCTV लावायचं म्हटलं तर 2 लाखाच्या खाली खर्च येत नाहीये. आणि मग या सगळ्या बाबी कशा करायच्या? पिण्याचं पाणी स्वच्छ दिलं पाहिजे, मुलांना त्या सुरक्षतेबाबत काळजी घेतली पाहिजे. हे सगळं कसं करायचं? राज्यातले अनेक प्राथमिक जी शाळा आहेत त्या मोडकळीस आल्या, त्यांच्या इमारती असेल किंवा मुलींच्या ज्या शाळेत जे विद्यार्थी आहेत त्यांच्या सुरक्षेचा देखील प्रश्न ऐरणीवर आला. या सगळ्या संदर्भात सरकार काय विचार करते? नाही, सरकारनं गांभीर्याने विचार केला पाहिजे. सरकारला मी आता आमदार झाल्यापासून शिक्षक आमदार म्हणून सातत्याने प्रयत्न करतोय की गोरगरिबाची शेतकरी शेतमजुराची लेकरं ही जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकतायत, आणि ती एक मोठी उपलब्धी सरकारच्या दृष्टीनं आहे. एकीकडे आपण शाहू फुले आंबेडकर पुरोगामी विचार यशवंतरावजी चव्हाण साहेब आपण आज त्यांना अभिवादन करतोय आणि त्यांचा विचार घेऊन आपण इकडे चालतो म्हणतोय. मात्र या गोरगरीब लेकरांच्या शिक्षणासाठी जे वस्तू झाली त्याच्याकडे सरकारचं दुर्लक्ष आहे. आज अनेक जिल्हा परिषद शाळा मोडकळीस आलेल्या आहेत, नव्हे तर अनेक खोल्या त्या ठिकाणी पडलेल्या आहेत. त्या खोल्या बांधकाम करावे म्हणून सुद्धा मला वाटतं 1 खोली 2 खोली असं न करता ज्या ठिकाणी ज्या शाळेमध्ये विद्यार्थी संख्या जास्तीची आहे त्या ठिकाणी प्राधान्यानं ती तरी इमारत हातामध्ये घेतली पाहिजे आणि ती इमारत पूर्णपणाने बांधून दिली पाहिजे. आज पाहतोय की अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये एकाच सौर कंपाऊंड वॉलमध्ये मुलींची शाळा आहे, मुलांची वेगळी शाळा आहे, उर्दू शाळा आहे, म्हणजे 4-4 शाळा एकाच ठिकाणी आहेत. मला वाटतं हे कशासाठी? एकत्रीकरण करा, एक त्याला मुख्याध्यापकाचं पद द्या, ती शाळा व्यवस्थित चालेल, त्याला प्रयोगशाळा द्या, त्याला क्रीडांगणाची सुविधा, त्याला संरक्षण भिंत द्या, त्याला वॉचमन द्या. नाही तर आज आपण पाहतोय की अनेक जिल्हा परिषद शाळा ह्या शहराच्या गावाच्या मुख्य भागामध्ये आहेत, आणि मग ते जवळ असल्यामुळं त्याला काही गेट राहत नाही. मग कुणी जनावरांमध्ये येतात, रात्री कुणी लोक येऊन त्या ठिकाणी अवैध प्रकार करतात, आणि तिथं कुणी वॉचमनाची सुविधा नसते, शिपाई सुद्धा आपण देत नाही. म्हणजे हे जे काही शेवटी घंटी सुद्धा आमच्या गुरुजीला वाजवायला लागते. त्याच्यामुळे प्राथमिक शाळेला आज शिपाईचं पद आहे का? नाहीये.
लिपिकाचं पद आहे का नाही. इकडे तर ऑनलाईन कामाचा भडीमार तुम्ही करताय ना, सगळे ऑनलाईन, पण ही कामं करायची कोणी हे सरकार काय विचार करत नाही, तो केला पाहिजे. आम्ही वारंवार त्याविषयी बोलतो की प्राथमिक शाळेतल्या विद्यार्थ्यांनी, उलट ते लहान वयोगट आहे, 1ली ते 4थी, 1ली ते 5वी, एकीकडे आरटी कायदा आपण आणलाय, आरटी कायद्याचा आपण स्वीकार केलाय, आरटी कायद्याची आपण अंमलबजावणी करतोय. विद्यार्थी संख्या कमी झाली तर आपण शिक्षक कमी करतोय, मात्र विद्यार्थी संख्या वाढल्यावर शिक्षक देणार नाही का तुम्ही, तो का देत नाही. आज कायद्याची अंमलबजावणी 2009 पासून आपण केली, आज 16-17 वर्ष झाली, एकही शिक्षक वाढलेली विद्यार्थ्यांची संख्येनुसार शाळेला दिला जात नाही. हा सरकारकडे मला वाटतं की सरकारचं अपयश आहे. आणि म्हणून त्याच्यामध्ये निश्चितपणाने ह्या सगळ्या ज्या भौतिक गोष्टी आहेत, भौतिक सुविधा आहेत, याच्यावर सरकारनं गांभीर्यानं विचार केला पाहिजे. दुसऱ्या ठिकाणच्या दुसऱ्या खात्याचे निधी कमी केला तरी चालेल, परंतु ह्या ज्या मूलभूत, कारण शेवटी शिक्षण हा विकासाचा पाया आहे. आणि एकीकडे आपण 5 ट्रिलियन डॉलर वगैरे अर्थव्यवस्था म्हणतोय, तिकडे जायचं असेल तर शेवटी शिक्षणावर फोकस केला पाहिजे. बरं, माझा शेवटचा एक प्रश्न आहे, जी वाढीव पदभरती होती ती कुठपर्यंत आलेली आहे? काही की कारण की मराठवाड्यातले काही विद्यार्थी आहेत, वाढीव पदभरतीमध्ये त्यांच्या काही त्रुटी निर्माण झालेल्या आहेत, त्यांना नियुक्ती मिळणं सध्या विलंब होतोय, ही कधीपर्यंत पूर्ण होईल काय वाटतं? कनिष्ठ महाविद्यालयाच्या संदर्भात काय झालं आता की शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टल आणलाय, आम्ही त्याचं स्वागत केलं, परंतु त्याच्यामध्ये अनेक दोष आहेत. दोष का आहेत? कारण आपल्याकडं अनेक संवर्ग आहेत आणि त्या सगळ्या संवर्गातील उमेदवारांना प्राधान्य मिळालं पाहिजे, घटनेनं तो अधिकार आहे, त्याच्याबद्दल दुमत नाहीये. त्यामुळे आम्ही त्यांना विनंती केली आहे की तुम्ही याच्यात सुलभता आणा. एकतर पोर्टल सुरू झालं तर ते कधी आता मध्ये एकदा सुरू झालं आणि त्यानंतर 4 वर्षांना सुरू झालं, 4 वर्ष कुठली भरती झाली नाही. आणि आपल्याला पवित्र पोर्टल शिवाय तर भरती संस्थेला करता येत नाही. त्यामुळे ही पण मुख्य अडचण त्याच्यामध्ये आहे. ज्युनियर कॉलेजला सुद्धा तीच अडचण आहे, कारण ज्युनियर आता 1ली ते 12वी पर्यंत आपण पवित्र पोर्टल आणलेला आहे. त्याच्यामुळे आम्ही त्यांना विनंती केली की तुम्ही TET परीक्षा आपण घेतोय, टॅट परीक्षा, 2 परीक्षा आपण घेतोय, प्राथमिकसाठी TET आणि माध्यमिक उच्च माध्यमिकसाठी टॅट. या 2 परीक्षेमध्ये जे मेरिटमध्ये आलेले लोक आहेत, वेगवेगळ्या विषयात वेगळं मेरिट आहे, मराठी, हिंदी, इंग्रजी, तर ही मेरिट लिस्ट तुम्ही लावा ना महाराष्ट्राची, किंवा या वर्षीची ही मेरिट लिस्ट आहे आणि या मेरिट लिस्टच्या मधले तुम्ही लोक इंटरव्ह्यू घेऊन घ्या. असं केलं तर मला हा प्रश्न सुटू शकेल आणि हा विलंब होणार नाही, विद्यार्थ्यांना शिक्षक मिळतील आणि त्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही. धन्यवाद, तुम्ही आमचे संवाद साधल्याबद्दल. हे होते शिक्षक आमदार विक्रम काळे. मी गुणवंत दांगड, DRV न्यूज, मुंबई.